साथे आलिया ओळगा शरंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ये पंढरीनाथ ये पंढरीनाथ प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल साथे आलिया ओळगा शरंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे। ज्ञानोबा अभंग गाथेतील आहे, 4 चरणांचा अभंग आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल Hare
ते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया। आनंदवाडी या गावामध्ये आनंदवाडी या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भागवत कथा आणि या वर्षी वर्ष 75वे अमृत महोत्सव सोनियाचा दिवसाजी अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला किंवा सोनियाचा दिनो वरुषे अमृताचा घनो हरी पाहिला रे हरी पाहिला। हे भगवंताचं अमृतमय स्वरूप आहे। आनंदवाडी गावाचं कौतुक आहे। श्री संत मोतीराम महाराज माधव मामा शेषराव महाराज सुपेकर महाराज आदी अनेक साधूंनी या ठिकाणी येऊन सेवा केलेली आहे आणि 75वे वर्ष संपन्न होत आहे याचा विशेष आनंद आहे। एवढ्या छोट्याशा गावानं 75 वर्ष सप्ताह चालवला। हा सप्ताह 100 वर्ष सुद्धा चालणार आहे। आम्ही असोत नसोत पण शतक महोत्सव होणार आणि सूर्यचंद्र सुरू आहे तोपर्यंत सुरू राहील असा हा आनंदाचा सोहळा आहे। यावर्षी खूप उत्साहानं हा उत्सव गावकरी मंडळ करत आहेत। 75वे वर्ष आहे। आनंदवाडीमध्ये एवढा उत्सव एवढ्या उत्साहानं सुरू आहे असं वाटत नाही की आनंदवाडीत आहोत। असं वाटतंय की आनंदवाडीमध्ये आळंदी आणि पंढरपूर अवतरलेला आहे। एवढा हा अमृत महोत्सवाचा सोहळा अतिशय आनंदानं साजरा होतोय। गावाचं नावच आनंदवाडी आहे। आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे विठ्ठल। अभंग ज्ञानोबरांचा आणि अभंगाचा मतितार्थ मोठा गहन आहे। ज्ञानोबरा म्हणतात ह्या प्रपंचात संसारात जन्माला आलोत ना आपण कशामुळे आलोत कसे आलोत मोठी पार्श्वभूमी आहे। सहज आलो नाही ते एवढं खरं आहे। विठ्ठल काय यावं लागलं। काही ठिकाणी येण्यामध्ये सन्मान आहे आणि काही ठिकाणी येण्यामध्ये फजिती आहे। आता इथं जे आलोत हा काही सन्मान नाही आणि एकदाच आलोत असंही नाही। खूप चक्रा झाल्यात आणि नुसती फजिती आहे। किती वेळा जन्मा यावे
नित्य भावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठुसी प्रारब्ध हे पाठी गाढे नसरे पुढे चालता फजिती फजिती त्रास पीडा कष्ट दुःख वेदना सुख किती दुःख किती सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे नाईलाज आहे मजबुरी आहे त्रास सोसणं वेदना आहेत भयंकर दुःख आहे पण सांगता ही सोय नाही सांगता सोय नाही कारण सांगायला गेलं की आपलीच फजिती आहे पुन्हा सांगायला गेलं की अजून फजिती आहे काय केलं पाहिजे मोठा विचार आहे पण यावं का लागलं सगळी फजिती आहे मान्य पण हे जे ब्रह्मांड अकांड ब्रह्मांड पृथ्वी एकटी पृथ्वी नाहीये असे कितीतरी ग्रह आहेत आणि हे जे आकाशगंगेत आहेत अशा आकाशगंगा या अनंत आहेत इन्फिनाइट किती गॅलेक्सीज आहेत सांगू शकत नाही आपण ब्रह्मांड किती मोठा आहे या ब्रह्मांडाचा जो कॉस्मॉलॉजिकल व्ह्यू आहे तो खरंच आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे जेवढा शोध लागलाय ब्लॅक होल ब्रह्मांड विज्ञानाच्या दृष्टीने पलीकडे काय आहे हे कुणालाच माहित नाही ना शास्त्रज्ञांना ते तिथपर्यंत पोहोचत नाही ब्रह्मांड पण ब्रह्मांडाचा अंत कुठे आहे त्यांनाही माहित नाही ह्याचा बिगिनिंग पॉइंट कुठं आहे एंड पॉइंट कुठं आहे कुठून सुरुवात आहे स्वतःभोवती प्रदक्षिणा घेत घेत सूर्याला प्रदक्षिणा करते म्हणून सूर्योदय सूर्यास्त वर्षातला बदल उन्हाळा पावसाळा हिवाळा दक्षिणायन उत्तरायण सगळं बरोबर चालू आहे हे अराजक नाहीये विश्व हे जगत जे आहे हे जे युनिव्हर्स आहे हे एका शाश्वत नियमाने बांधलेलं आहे असं काहीतरी अचानक घडतंय असं नाहीये शिस्तीत चाललंय सगळं सूर्य व्यवस्थित कार्य करतोय चंद्राची गती व्यवस्थित चालू आहे म्हणून समुद्राला भरती ओहोटी बरोबर येते ज्या दिवशी समुद्राची भरती ओहोटी आणि चंद्राचं कार्य बंद पडेल त्या दिवशी मनुष्य सृष्टी बंद होईल कारण स्त्रियांच्या ठिकाणी मासिक धर्माचं चक्र हे चंद्र चालवतो त्याचा खूप प्रभाव आहे ज्या दिवशी चंद्र काम करायचं बंद करेल त्या दिवशी माणसाची उत्पत्ती होणार नाही झालीच तर यंत्रतंत्रानं करावं लागेल नैसर्गिक पद्धतीने नाही हे सगळं काय आहे ब्रह्मांड हे जगत काय आहे कसे आलो आपण इथं का जगत निर्माण झालं जेव्हा हे नव्हतं तेव्हा काय होतं न तत्र सूर्य उभाती न चंद्र तारका न विद्युतो नेमा कुतो अयम अग्निः उपनिषद सांगते ईशावास्यात विषय आला जेव्हा सूर्य नव्हता चंद्र नव्हता तारे नव्हते तेव्हा काय होतं तेव्हा भगवंताने संकल्प केला का केला दोन सूत्र ब्रह्मसूत्रामध्ये ईक्षतेर्णा शब्दम आणि दुसरं सूत्र आहे संकल्पादेव तच्छ्रुतैः ईक्षण केलं भगवंताने संकल्प केला की मी या ब्रह्मांडाची रचना करू कशा करता एकाकी न रमते द्वितीयमिच्छत हा संकल्प का केला आणि या संकल्पातून विश्वसृष्टीची निर्मिती करायचं ठरलं ऐतरेय उपनिषदाचा प्रथम मंत्र पहा ओम आत्मा वा इदमेव एवाग्र आसीत् नान्यत् किंचिदस्ति स ईक्षत स इमान् लोकान्
सृजत इति लोकान् सृजत. मग प्रजा कशी झाली? मोठं वर्णन आहे ऐतरेयाच्या प्रथम भागामध्ये. ऐतरेय उपनिषद सांगतंय आत्मा वा इदमेव एवाग्रासीत न अन्यत् किंचित अस्ति. किंचित अन्य काहीही नव्हतं. तेव्हा जे एक रूप होतं तो भगवंत त्याने संकल्प केला. संकल्पादेव तच्छ्रुतैः. आणि संकल्पाने सृष्टी निर्माण करायचं ठरवलं. आणि अनादि आद्य प्रथमतः उत्पत्ती जिथून सुरू झाली ते काय आहे? ते प्रणव. त्यालाच वैदिक वाङ्मयामध्ये उद्गीत असं म्हणतात. त्यालाच ओंकार. त्याचे 3 पद आहेत अ, उ आणि म. 3.5 मात्रा भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय मानतो. शैव लोक 2.5 मात्रा मानतात. तस्य वाचक प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम. योगशास्त्रामध्ये 2 सूत्र येतात. त्याचं वाचक प्रणव आहे. योगशास्त्रामध्ये दुसरं कोणतंच नाव नाही देवाचं. त्याला ईश्वर म्हटलंय. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. किंवा सांख्यामध्ये ईश्वरा सिद्ध ईदृशेश्वरा सिद्ध असे सूत्र सापडतात. पण नाव एकच. गीता ही बोलते ओम इति एकाक्षरम ब्रह्म किंवा ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः. ते आरंभ केलं त्याने. त्या आकार उकार मकारापासून त्रिदेव येतात पुढे आपल्या समोर. ब्रह्मा विष्णू महेश. त्याच्या सृष्टीकर्ता ब्रह्मदेव. वेदाचं ज्ञान भगवान विष्णूकडून घेऊन जग तयार केलं. दशधा प्रकृती विनिर्मिता. 10 प्रकारची सृष्टी केली. त्याच्यात 10वा प्रकार मनुष्य सृष्टी. अकांड ब्रह्मांड रचलंय. आणि मग सृष्टी जर त्याच्या संकल्पाने झाली तर सृष्टी आणि सृष्टा वेगळा की एक? याचं उत्तर अथर्ववेदात आहे. सृष्टी सृष्टाः सृष्टाः सृष्टिर्भवति. सृष्टाच सृष्टी झाला. सृष्टाच सृष्टी झाला. आणि त्या सृष्टीला धारण करायचं, जगताला धारण करायचं कोणी? ययेदं धार्यते जगत. त्याच परमचैतन्य ब्रह्मतत्वाने ठरवलं की आता मी हे धारण करतो. पण कसं धारण करायचं? ब्रह्मरूपामध्ये तर उपाधी नाही. ईश्वर रूपाने नियंत्रण करता येत आहे. पण धारण करण्याकरता जीव हवा लागतो. म्हणून विचारसागरामध्ये चैतन्याचे 4 प्रकार पंडित निश्चलदासजी सांगतात. जीव चैतन्य, कूटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. ब्रह्म चैतन्य हे निर्विकार, नैरूपाधिक, नित्य. ईश्वर चैतन्य हे सृष्टीचा कर्ता, धाता, संहर्ता. कूटस्थ चैतन्य तटस्थ रूपात आहे. आणि जीव चैतन्य देहधारी झाला. आणि मग देहही नाना प्रकारचे. अंड, जरायू, स्वेदज, उद्भिद 4 खाणीतून उत्पन्न झाले सगळे जीव जे देहधारी, तो जीव रूपाने सृष्टीला धारण करतोय. तो मुळात ब्रह्मस्वरूपच आहे. पण त्याने इच्छा केली, संकल्प केला आणि संकल्प करून जीवदशेला आला. जीवदशेला आल्यावर 3 गोष्टीने बांधला गेला. काळ, कर्म आणि स्वभाव. कालम कर्म स्वभावजम त्रिविधानि तानि बध्नाति. 3 गोष्टी आहेत. कशात बांधला? बध्नाति. 3 गोष्टीत. काळामध्ये बांधला. जीव म्हटलं की काळाचं बंधन आहे. पूर्ण वेळ राहायला आलो नाही, थोडा वेळ आहे आपल्याकडे. काळ. दुसरा आहे कर्म. दुसरा आहे कर्म. कर्माचंही बंधन आहे. 3 प्रकारचं कर्म. कर्म, अकर्म आणि विकर्म. कोणतं कर्म आहे? कर्मम अकर्मम विकर्मेति त्रिविधम कर्म च ओदनाः. पुन्हा अलीकडे आल्यानंतर पाप कर्म, पुण्य कर्म, मिश्रित कर्म, विधी, निषेध, मिश्रण हे सगळं निर्माण झालं पुढे पुढे. आणि हे सगळं होता 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 स्वभावाच्याही बंधनात जीवात्मा गुंतला. मग केलेल्या कर्माचं फळ भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण तो जन्म घेण्याकरता मूळ विषय आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना कशामुळे? स्वभावाने वासना. वासना कशामुळे? कर्म संस्काराने वासना.
कर्म स्थूल आहे, ते निघून जातं, पण संस्कार राहतात. केलेल्या कर्माचे संस्कार राहतात. संस्कार कशाला म्हणावं, स्मृती कशाला म्हणावं? योगशास्त्रामध्ये सूत्र आहे, अनुभूत विषय संप्रमोष स्मृती. ही अनुभवाला आलेल्या विषयाची राहिलेली आठवण म्हणजे स्मरण, म्हणजे संस्कार. स्मृतीचा अर्थ न्यायशास्त्रामध्ये संस्कारजन्यम ज्ञानमिति स्मृती हे असं म्हटलंय. जे ज्ञान संस्कारजन्य आहे त्याला स्मृती म्हणतात. आता जन्य म्हटल्यानंतर पुन्हा प्राकृतिकच आलं ते, कारण महर्षी पाणिनींचं सूत्र अष्टाध्यायी, जनक करतो प्रकृती. जे जन्य जनक भावापन्नत्वे सती स प्रकृती रूपेण भूत्वा, ते प्रकृती रूप आहे, जन्य जनक भाव आहे म्हणून. आता जन्य काय आणि जनक काय? जनक म्हणजे ज्याच्यापासून होते, जन्य म्हणजे जे होते. प्रकृती तशीच आहे, जन्य जनक भावापन्नत्वे. पण कसं झालं मग? झालं असं की ती वासना जी आहे ती स्वभावाने संस्काराने निर्माण झाली. आता ज्याने आंबा हे नाव ऐकलंच नाही, आंबा पाहिलाच नाही, त्याच्या मनामध्ये आंब्याविषयी काही विचार येतील का? बोला. कारण विषय कुठून उत्पन्न होतात? एकतर पाहून किंवा ऐकून. बरोबर आहे. योगशास्त्र सांगतं, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम तत्परम पुरुष ख्यातेर गुणवैतृष्ण्यम. व्याख्या वैराग्याची आहे, पण वैराग्य म्हणजे वासनेच्या बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मग तिथंच वासनेची व्याख्या आहे, दृष्टानुश्रविक विषय. एक तर पाहिलेले विषय किंवा ऐकलेले विषय. कुछ देखा जाए कुछ सुना जाए. जे पाहिलंही नाही ना ऐकलंही नाही त्याच्याविषयी इच्छा होईल का? बोला. होईल का? मग पाहायचंय सुद्धा या जगातलंच, ऐकायचंय सुद्धा या जगातलंच. मग वासना कुठली होणार आहे? इथलीच होणार आहे ना, ह्या जगातलीच. का जगाच्या बाहेरची होणार आहे? बोला. स्वर्गाचीही झाली तरी स्वर्ग पाहायला नसला तरी ऐकलाय ना, का पाहिलाय? पाहून आले असले तर हात वर करा. स्वर्ग पाहिलं? स्वर्ग रिटर्न कुणी आहे? ऐकलंय ना? अप्सरा ऐकल्यात ना? अमृत ऐकलंय ना? कल्पतरू चिंतामणीच्या सडका ऐकल्यात ना? पाहिलं नाही ना, पण ऐकलं तरी इच्छा वासना होऊ शकते. ऐकून दृष्टा अनुश्रविका श्रुत्वेति वासना सुनके भी वासना हो जाती है, और देखोगे तो फिर तो होगी. भारीतली मोटरसायकल दिसली, वाह घ्यायला पाहिजे. कार दिसली, तुकोबऱ्याने तर असा झटका दिलाय, जोरी तोरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही. दोन गोष्टीला सावध राहा, कान आणि डोळे. कान आणि इतकंच महत्वाचं आहे. ह्याच्यात जर भुलला तर वासनेत अडकला. ह्या दोन गोष्टीत जर काही भुलला नाहीत आणि त्याला बुद्धीपर्यंत नाही पोहोचलं, त्याला सन्निकर्ष संबंध म्हणतात. इंद्रियाचा विषयाशी जो संबंध तो बुद्धीपर्यंतचे इंद्रिय पोहोचवतात, त्याला सन्निकर्ष संबंध म्हणतात शास्त्राच्या भाषेत. जर बुद्धीपर्यंत नाही पोहोचलं तर विषयाचा अनुभव इंद्रियाला होत नाही. आता उदाहरण सांगतो. आपण बाजारातून चाललो आणि एखादा पाहुणा समोरून आला, राम राम हो, पण तुमचं लक्ष जागेवर नाही, तुम्ही कसलं तरी विचारात आहेत. त्यांना राम राम केलं कळतच नाही. पुन्हा घरी येऊन म्हणताय, काय सोयऱ्या राम राम घातलं तरी तुम्ही राम राम केलं नाही. हो माझं लक्षच नव्हतं. जरा कसं झालं की बघा, बैल 60,000ला घेऊन 45लाच विकण्यात आला, ते तानातच होतो बघा. म्हणजे ह्याला दिसलं नाही असं नाही, डोळे उघडेच आहेत, पण उघड्या डोळ्यालाही जो विषय दिसला तो बुद्धीपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. त्याचं नाव आहे सन्निकर्ष रूप संबंध. बुद्धी जर दुश्चित्त असेल, जाग्यावर नसेल मन, तर
पाहूनही दिसत नाही आणि कधी कधी कानावर पडूनही नीट ऐकू जात नाही. आणि जर मनाचे संकल्प वाढलेले असतील तर शब्द एक ऐकतो पण आपल्या मनातलंच त्याच्यात मिसळतो. कारण या जगाकडे बघताना आपली प्रवृत्ती अशी आहे की आपलं मन अधिक जग. युअर माइंड प्लस युनिव्हर्स प्लस वर्ल्ड. असं कधीच होत नाही की तुम्ही डायरेक्ट जग जसं आहे तसं बघता. कधीच नाही. आधी आपलं मन आणि त्या मनाला जसं दिसेल जसं पटेल हे जग तसं दिसतं. तुमच्या दृष्टीनुसार जशी दृष्टी तशी सृष्टी. विषय वासनेत ज्याचं मन अडकलंय तो तप करणाऱ्यात सुद्धा वासना शोधतो. ज्याचं मन लोभी आहे तो मंदिराचा चमचम चमकणारा कळस बघून सुद्धा म्हणतो सोन्याचा असं कळतो कसा काढते. त्याची भावना आहे ती लोभाची. मोटरसायकलवर एक पुरुष आणि एक स्त्री चालले. ज्याचं मन काम वासनेत गुंतलंय तो हा विचारही करू शकत नाही की बहीण भाऊ असतील किंवा ही आई मुलगा असतील. त्याच्या डोक्यात तेच आहे कारण त्याचं मन तिथं अडकलंय. तुमचं मन जिकडे अडकलं तुमची सगळी ऊर्जा तिकडे प्रवाहित होते लोभाकडे. म्हणून तुम्हाला ते ऐकू येत नाही जे सांगितलं जातं. तुम्ही ते ऐकता जे तुमच्या कानावर पडतं पण त्याच्यात तुमच्या मनातलं तुम्ही मिसळता. तुम्हाला ते दिसत नाही जे आहे जगात. ते बघायला दृष्टी फार शुद्ध व्हावी लागते. उलट तुमची दृष्टी ज्या विषयात गुंतले जग तसं दिसतं. आंधळ्यासी जन अवघेची अंधळ. आंधळ्या माणसाला जग धडकय हे कळतं का? एक जण म्हणला आंधळ्याला सगळं अंधारच दिसत असेल. काहीच दिसत नाही. अंधारही दिसत नाही हे विशेष आहे. कारण त्याच्यासाठी ना उजेड ना अंधार. तो आंधळा झाला ना सगळं जगच आंधळ आहे त्याच्यासाठी. दृष्टी आपली गेली की जग आंधळ झालं. कारण आपल्याला दिसणं बंद झालं की दुसऱ्याला दिसून काय फायदा. आंधळ्याशी जन अवघेची आंधळे. तसं तुम्ही तेच जग पाहता तसंच वस्तू तीच असते पाहणाऱ्याच्या दृष्टीवर. तीच वस्तू. ज्याला बिडी आवडते त्याच्यासाठी बिडी म्हणजे जीव की प्राण आहे. पण निर्व्यसनी माणसाला बिडीचा धूर आला तरी होत की नाही. ज्याला तंबाखू आवडत नाही जो खात नाही त्याच्यासाठी तंबाखू म्हणजे काय घाण ठुकत फिरतो. पण ज्याला आवडते ज्याला व्यसन आहे त्याला 2 दिवस जर नाही भेटली तळमळतो की नाही. एक प्रियकर आणि प्रेयसीची गोष्ट जगात प्रसिद्ध आहे. मला त्यांचं नाव विसरलं. जागतिक त्यांची ख्याती होती. काय नाव मजबू का काहीतरी. नैला लैला मजनू. वा. हा नाही लैला मजनूच सांगतो मी. ते प्रियकर होता मजनू का मजगू मजनू ना मजनू. असं वाचण्यात आलं होतं कुठंतरी. थोडं विसरलो नाव विसरलो बाकी माहित आहे सर. त्याची जी नैला होती ना नैलाच ना लैला लैला बरं. जागतिक जोडी आहे बरं का. वर्ल्ड फेमस. तो जो मजनू होता ना त्याला सगळे लोक सांगत होते तू पागल आहेस म्हणे. काय तिच्या मागे वेडा झालास. आम्ही पण तिला बघतो. आम्ही पण तिला बघतो पण आमच्या मनात काहीच येत नाही. तुला एवढी कशी आवडते. वेडा आहे का तू. तिच्यापेक्षा पण सुंदर आहेत दुसऱ्या. वागायला पण चांगल्या आणि
ती जी लैला होती ना, ती नुसती तापड तुसड्या स्वभावाची, करकरी होती नुसती, पण तिच्यापेक्षा चांगल्या स्वभावाच्या. कशाला तिच्या नादी लागतो? ती तुला मिळणार पण नाही. दुसरी बघ ना. तो म्हणला मला मारून टाका पण मला तीच पाहिजे, मला तीच पाहिजे. त्याला विचारा काय विशेष आहे? तो म्हणला विशेष काही नाही, विशेष एवढंच आहे, तिचं विशेष काय आहे हे बघण्यासाठी तुमच्या डोळ्यानं दिसणार नाही, त्याच्यासाठी डोळे माझे पाहिजे, दृष्टी माझी पाहिजे. भाषा कळते का बघा? संपलं. दृष्टी त्याची आहे, त्याला सुंदर दिसते, त्याचं मन तिच्यात अडकलंय, त्याचं अडकलंय. असं नाहीये की ती मन अडकण्यासारखीच आहे, असं नाहीये. वर्ल्ड फेमस जोडी आहे, वर्ल्ड फेमस कपल ऑफ काय असेल ते असेल, त्याला नाव तुम्ही द्या तुमच्या मनात. असं नाहीये की लैला जगातली सगळ्यात सुंदर होती, अजिबात नाही, काही नाही. पण त्याचं मन गुंतलंय, त्याची दृष्टी आहे ती, त्याला वाटते की हा ही जोडी आहे, इथंच माझं सार्थक आहे. लक्षात आलं का बघा? ही दृष्टी आहे तुमची. मी दृष्टांत जरा खालच्या स्तराचा दिला, मुद्दाम दिला, कारण तुम्हाला कळावं की मला म्हणायचंय काय. सौंदर्य हे जगात नाही, तुमच्या नजरेत आहे. एखाद्याची कुरूपता, पण ती कुरूपता नसते, ती त्याच्या शरीराची रचना आहे. आता एखाद्याचं नाक लुच नाही, लुचक्या नाकाचे असतात, माझ्याकडे बघू नका, माझं पण त्याची यादीत आहे. एखाद्याचं तलवारी सारखं असतं, काय फळं कट करायचे असले तर आपलं कुरूपही असला तरी त्याच्या शरीराची रचना आहे. त्याला कुरूप का म्हणायचं? कारण आपल्या मनाला ते पटत नाही. एखाद्याला काळा माणूस आवडतो, एखाद्याला गोरा आवडतो. जेव्हापासून इंग्रज आपल्या देशात आले तेव्हापासून गोऱ्या रंगाला किंमत आली. पण गोरा रंग म्हणजे त्याचे जे पिगमेंटेशन आहेत ते कमी आहेत, 2 पॉइंट कमी पडले म्हणून तो गोरा झाला. काळा माणूस तो आहे ज्याचे पिगमेंटेशन फुल आहेत, सगळा अंश त्याच्यात उतरला म्हणून तो काळा आहे. म्हणून जर तुम्ही काळे असाल तर खुश राहा, गोरे असाल तर रडा. तुमच्यात 2 पॉइंट कमी आहेत, तुम्ही कमी वाले लोक आहेत, गोरे लोक. आय विल रिक्वेस्ट, काळ्या माणसांचा आदर सुरू करा. कारण आमचा कृष्ण सुद्धा कसा होता? ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लाविला येणे. पांडुरंग कसा आहे? कसा आहे पाहिलं का नाही? आलते का भेटायला? नाही, घरी आले नाहीत तुमच्या देव? आले पाहिजेत. ऐसा कर घर आवे. दृष्टी, तुम्हाला बघायचंय काय ते महत्वाचं आहे. जगत वास्तविक दृष्टीने संतांनी पाहिलं आणि त्यांनी एकच सांगितलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. म्हणले हे खोटं आहे, इथं खरं काहीच नाही. क्षणभर खरं वाटते, नामा म्हणे तेथे काही नसे वारे, क्षणाचे हे सारे खरे आहे, क्षणाचे हे सारे खरे आहे, क्षणाचे हे सारे खरे आहे. क्षणाचे हे सारे खरे आहे. कुणी द्वेषही करत असलं तरी क्षणातच आहे, आणि कुणी तुमच्याबद्दल जिव्हाळा प्रेम जरी दाखवत असेल तरी ते त्या क्षणातलंच आहे. पुढल्या क्षणाला तसाच जिव्हाळा राहील असं काही भरोसा, नो गॅरंटी. इथं ह्या जगात कोणत्या गोष्टीची गॅरंटी? नो गॅरंटी इज गॅरंटी.
गॅरंटी नाही, हीच गॅरंटी आहे ती. द्वेष करणाराही कायम द्वेष करेल सांगता येत नाही. आणि तुमच्यावरून जीव ओवाळून टाकणारा माणूसही परिस्थिती बदलली, अवस्था बदलली, विचार बदलले, तुमचा जीव घेऊ शकतो. आणि बहुतेक जीव द्यायला तयार असणाऱ्याने जीव घेतलेले. शत्रू दूरचे नसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल वर विषप्रयोग झाला का नाही झाला हे जाऊ द्या, पण बऱ्याच इतिहासकारांनी संशय व्यक्त केलाय की महाराजांची औषधीच होती का वेगळं काही होतं. विठ्ठल विठ्ठल इतिहासातल्या कित्येक महापुरुषांच्या मृत्यूबद्दल बराच संशय. हालाकी पुढे त्यांचं दैवत्व आणि देवत्व समोर आल्यामुळं जरा मी आणखी एक मुद्दा मांडून देतो. आपल्या मराठवाड्यातील एक महान व्यक्तिमत्व मृत्यू झाला, पण जे दाखवलं ते आजही खरं वाटत नाही. त्याच्यात निश्चित काहीतरी गोंधळ आहे. विठ्ठल विठ्ठल कारण जगामध्ये संशय घ्यायला वाव असतो काही गोष्टी. आता समजा आपण सायकलवर चाललो, उघड बोलत नाही, थोडं गुलदस्त्यात बोलतोय, कळणाऱ्याला कळेल, न कळणाऱ्याला न कळलेलं बरं. सायकलवर बसून आपण चाललो, समोरून एक सायकल आली, अशी हळूच टच झाली किंवा झालीच नाही समजा, किंवा झाली जरा, मरल को मग कसं नाही. विठ्ठल विठ्ठल असो, जीव देणारीच माणसं जीव घेतात. कारण परिस्थिती बदलते, त्यांचे विचार बदलतात. स्तुती करणारेच माणसं निंदा करतात. पण संसारात पण आपण अनुभवलंच की होय, तरुणपणात जी बायको म्हणते तुमच्याशिवाय एक क्षण मला राहू वाटत नाही, तीच बायको म्हातारं झाल्यावर म्हातारं थुंकाय लागलं तेव्हा म्हणते बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, नाशियले घर थुंकोनिया. नातूला बोलवून घेते म्हातारी, पिंट्या हो इकडे काय आजी, ती उथाड कुठे आहे, ती म्हणलं तिकडं बसले बाजावर, काय करते, खोक आली का, खोकून थूक आले, मरण आधी झाले र, पिढा बी जाईन आहे. कोण म्हणत, 30-40 वर्षापूर्वी काय म्हणत होती, पलचिनन काटे तो हे बिन पियर बा. एक क्षण तुझ्याशिवाय कटत नाही. विठ्ठला विठ्ठला प्रपंचात सुद्धा अनुभवायला येत विचार किती बदलतो. पोरानं मायबापाला सांभाळावं. मायबाप म्हणते महाराज जगात पोरं असतील पण आमच्या पोरासारखं. श्रावण बाळाचा भाऊच येऊ, पण त्याच पोरानं एका दिवशी असल्या शिव्या घातल्या. काय मायबापाला म्हणलं पोरग बरं आहे नका ना, म्हणलं का लय चांगलं म्हणलं, आम्ही लय नावाजलो. मग काय लाताच घालायच्या राहिल्या, काय बदलले ना विचार. तुम्ही मित्र करा, तुमच्या कामाला पडू द्या, ओके दॅट्स गुड. फ्रेंडशिप इज डिवाइन थिंग. फ्रेंडशिप इज ऑसम. त्या मित्रानं तुम्हाला धोका दिला, तुमचे 15,000 रुपये घेऊन गेले,
ने जिनको फोन किया उनका फोन बंद है, आप नालायक हो फोन मत लगाओ। आता म्हणणार फ्रेंडशिप इज awesome, फ्रेंडशिप इज गुड, बेस्ट थिंग इन द वर्ल्ड. So much great relation is friendship. बाकीचे सगळे नाते खलास, मित्रपणा हाच भारी. ना भाऊ ना बहीण, मित्रपणा मित्रपणा. 15,000 घेऊन गेले, लावला चुना. आता कशाचा मित्रपणा? हे नाहीये. हे विचार बदलले, वृत्ती बदलली की संपलं. क्षणभर आहे. सध्या चालू आहे ना गोडी, सध्याच असते, उद्याच सांगता येत. आज लाडी गोडीत चाललंय, नाही समजू नका. काल काय होतं, उद्या काय होईल, परिवर्तन प्रकृतीचा नियम आहे. बरेच मित्र शत्रू झालेत, बरेच मित्र. आणि खरं सांगतो तुम्हाला, ज्या मित्रावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तोच मित्र सगळ्यात घातक शत्रू साबित होतो. म्हणून एक पथ्य पाळा जीवनात. शत्रूला सुद्धा इतका विरोध करू नका की कधी मित्र म्हणून जवळ आला तर लाज वाटेल तुम्हाला. आणि मित्राला सुद्धा इतकं जवळ करू नका की कधी शत्रू झाला तर तुमचा घात होईल. एवढा अंतर हमेशा ठेवा. तो शत्रू असो किंवा वैरत्व सुद्धा 100% करू नका. 99 करा, बंद करा. 1% त्याला जागा द्या, स्पेस द्या वैरत्व करताना. आणि मैत्री करताना सुद्धा 100% झोकून देऊ नका. 10% तरी राखून ठेवा हातचा. कारण आजचा मित्र उद्याचा मित्रच राहील याचा भरोसा. आणि जीवनातलं खरं सुख दुःख जगाला सांगत फिरू नका. जग तुमचं ऐकून घेईल, उठून गेलात की अपमान करेल. आणि कुणाला सांगणार आहेत? कारण इथं फजिती कराय माणसं बसलेत. तुम्ही सांगा, हो माझं असं असं झालं, असं आहे का, बरोबर, हो का, असं का, हो का. उठून गेलं की म्हणजे हे असलं ताशील तोंडाचे बदमाशी. हसतात लोक. बरं सांगायला चाललात कुणाला तुम्ही? ज्याला सांगायला चाललात तो किती खड्ड्यात आहे. एका माणसाच्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं, पण पंपच नाही कुठं. 1 किलोमीटर ढकली, आडवी केली तरी चालू आहे ना. आता संपल्यावर काय. 1 किलोमीटर गेल्यानंतर एक पोरगा मस्त भारी गाडीवर बसलेला उभीच होती. भैया, ए भैया, काय अर्धा लिटर पेट्रोल द्या की. म्हणजे का? 1 किलोमीटर ढकलले हो गाडी. म्हणला मामा तुम्ही एकच ढकलल्या, मी 3 किलोमीटर ढकलल्या. कुठं चाललात तुम्ही सांगायला कुणाला? एका माणसाचे 2 माणसं दिसत होते. डोळ्याची बिमारी झाली. ऑप्थेमॉलॉजिस्ट कडे गेला, डॉक्टर कडे. हे एक झाड आहे ना, ह्याचे 2 दिसायचे. एक माईक आहे ना, 2 दिसायचे. एकच बायको होती. डॉक्टर कडे गेले. डॉक्टर व्हॉट हॅपन्ड? आय सॉ 1 थिंग 2 थिंग्स. एक वस्तू 2 गोष्टी दिसायला लागल्या. म्हणजे म्हणले एक माईक 2 दिसतंय, एक झाड 2 दिसतंय. डॉक्टर म्हणला ते जाऊ द्या, पण तुम्ही 4 जण का आलात माझ्याकडे पेशंट होऊन? त्याला 4 दिसत होते. एकाचे चुकीच्या डॉक्टरकडे चालले तुम्ही. कुणाला सांगायला दुःख? मित्राला, पाहुण्याला, ओळखीच्याला. तुमच्यापेक्षा गाळात आहे ते. एका माणसाचं बायको सोबत भांडण झालं, कडाक्याचं भांडण. बायकोनं 2-250 शिव्या दिल्या. शिव्या तितक्या नसतात, 5च होत्या, डबल दिल्या. 250. आता 250 शिवी खाल्ल्यावर पुरुषाचा चेहरा असा, उमलले फुल जरी शेवंती. आलं बाहेर चौकात. तिकडून एक मित्र आला. त्यानं विचारलं, का हो चेहरा लय पडलाय, काय मिळे? नाही, बायको सोबत भांडण झालं.
बरं चला चहा घेऊ. गेले टपरीवर, चहा सुरू. म्हणला लयच त्रास देते हो, लय भांडती, लय शिव्या देते. म्हणलं ओके. म्हणलं माझा चेहरा पडला, पण तुझा बी चेहरा पडलेलाच आहे, तुझी बी भांडली का? म्हणलं नाही नाही अजिबात नाही. म्हणलं कस काय? भांडत नाही. म्हणलं कधीच नाही हो. शिवी बी देत नाही, कावाच नाही, आडवं बी बोलत नाही. नाही म्हणजे नाही. म्हणलं कस काय? म्हणलं नांदतच नाही 5 वर्ष झाली. कुणाला सांगता, कुणाला? तेवढ्यात एक तिसरा मित्र आला. ते म्हणला दोघांचे बी चेहरे लयच पडलेत, का रे चहा घ्या की माझ्यातर्फे. म्हणलं घ्या. दिसेना ती, फक्त खरी गोष्ट एकच आहे ह्या जगात. तेवढं एक सोडलं ना, बाकी सगळं असाच धिंगाणा आहे, सगळा त्रासच आहे. म्हणून देवाकडे या, देव तारणार आहे. मग तुम्ही म्हणताल तुम्ही तरी खरे असताल की सांगणारे. आमचं जाऊ द्या, आम्ही खरे असू खोटे असू, आमचं ताणच घेऊ नका. ज्या लाईटच्या तारेवर तुमचा आकडा टाकून द्यायलात ना, ती तार योग्य आहे, तुमची लाईट लागणार. आकडा टाकणाऱ्या भाल्याच्या नादी लागू. ते भाला लाईट द्यायला का? त्याचं काम फक्त तिथं नेऊन चिटकायचे. साधू खोटा असू द्या, अडचण नाही. देव खरा आहे का नाही बोला. सत्य तू कागा हा दाविला जगदाकार. वृंदावनची घटना आहे, सांगू का? आनंदवाडीकरच्या मनावर सांगा म्हणलं तर बर सांगा म्हणलं. आता ऐका. वृंदावनला एक तीर्थयात्रेला मनुष्य गेला यमुनेच्या काठावर. त्याला वाटलं बाबा चला वृंदावनला आलो तर आपल्याला देव भेटावा. काय भेटावा असं वाटतंय का तुम्हाला कवा? नाही. लॉटरी लागाव, पोराला नोकरी लागाव, सून चांगली भेटावं, हाय तिने लाथ घालावं. नाही नाही, चहा द्यावा. देव भेटावं वाटते का नाही? नाही. पैसे भेटाव, कीर्ती भेटाव, नोकरी भेटाव, सुंदर बायको भेटाव, हाय तीच सुंदर व्हावा. पण देव भेटावं वाटते का नाही? नाही. इमानदारीनं सांगा गडे. जर वाटत असेल तर धन्यवाद. आता पुढं ऐका. त्यानं गेल्यानंतर म्हणला होय दिसल त्याला, मला जरा भगवान कृष्णाचं दर्शन घ्यायचंय. म्हणजे जा की मंदिरात. म्हणजे मंदिरातलं घेतलंय, ओरिजिनल जे देव आहे ते मला बघायचं. होईल का नियोजन? दर त्याला आता जे खरे साधू होते ते म्हणले असं नसतंय, त्याला लय तप करावं लागतंय, जप करावं, त्याला लय अवघड साधना भक्ती करावं लागते. असं कसं भेटेल तुला एका दिवसात? ते म्हणलं आता वृंदावनला काही सदा येणं होत नाही, आलोय, देव इथंच राहते म्हणून आई केले. काय द्यायचंय ते देतो म्हणलं 10-5 रुपये. मग असं विचारित जाणाऱ्याला एखादं तरी भेटते बरं का. तुम्ही काही विचारा, एखाद्याला तुम्ही म्हणा की मला कोहिनूर भेटेल का हिरा म्हणून. लय लांबी जाऊ नका, इथं जरा आजूरला तिथं सुद्धा एक म्हणते हाय माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, देतो तुम्हाला. हे फसवे असतात बरं का. खरा भेटेल का कोहिनूर? इंग्लंड मध्ये येते, त्याचा काय संबंध इथं भेटायचा? हो म्हणाय काय अडचण आहे, फसवायला काय? तुम्हाला माहितीये का ताजमहल एक जणानं 3दा विकला होता. कितीदा? त्याचं नाव आहे नटवर लाल. जास्त वेळेस विकला असं. रजिस्ट्रीच करून द्यायचा कागदपत्र सहित, पण सगळं खोटं. त्याला एक ठग भेटला. ठग ठग माहिती ना? ठग ठग फसवा. ते म्हणला वा 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 तुला कृष्ण पाहिजे? म्हणजे हो. एक 5,000 रुपये लागतात. वा काय स्वस्त झाला देव. 5,000त? आणि महाराज देतो की 5,000.
पण देव दिसल ना. म्हणजे या काय त्याच्यात का ताणच घ्यायचं नाही. म्हणजे कवा, म्हणजे पैसे आता दे, मुक्कामाला राहाय, पहाट यमुनेवर आंघोळ करायला चल, देव दाखवतो. बरं म्हणले ओके. मुक्कामाला राहिले 5,000 रुपये काढून मोजून दिले. आंघोळीला निघाले कपडे घेऊन. कुठं? वृंदावनला कोणती नदी? यमुना. महिना पौष, जानेवारी, कडाक्याची थंडी, हिमालयाकडून येणारा वारा आणि यमुनेचं पाणी गार थंड, बर्फ वाहत आलेला वरून. पहाटे 3 वाजता घेऊन गेले नदीवर. करा आंघोळ. आता डुबकी माराय थोड 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 कसं तर करून पुढलं, बाहेर निघलं, हुरहुडी भरली. म्हणले कसं? म्हणले काही नाही, एक वाला कपडा आहे ना अंगावर. म्हणले आहे. हिथं उभा राहायचं यमुनेत. राय देव पाहिजे ना, हिथं उभा राहाय थंडीत. म्हणजे राहतो. पुढं जप करीत राहा. म्हणले काय? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. म्हणजे कवर डोळे जाग, जप सुरू कर. जप सुरू ठेव, देव येते. म्हणजे किती वेळ लागेल? लिगार लागायले. म्हणले बघ देव पाहिजे असला तर मग हेच आहे. ह्यानं विचार केला, देव नाही भेटला तर 5,000 बी गेले आणि देव बी भेटायचं, त्याच्यापेक्षा मना म्हणलं जाऊ दे. आणि ती गेला की ठक निघून. ती काही खरा साधू होता का काय? डुप्लिकेट. ती गेलो निघून. कुठं घरला गेली ती? हे इथंच उभं थोडं थोडं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ, हे नाथ, हे नाथ. थंडी मरणाची, दात कुडकुडकुड करायले. बरं वल्या पडद्यानं गार थंड. पहाटेचे 3:30 वाजले. पण भगवंताला त्याची हाक ऐकू गेली. कारण एवढ्या थंडीत कोण माझा भक्त, ते बी उघडा गारव्यात वल्या पडद्यानं कोण माझं नाव घेत असं. देवाला दया आली. त्यानं मोठ्यानं हे नाथ नारायण वासुदेव. देव खरंच समोर आले, भगवान कृष्ण. ह्याचे डोळे बंद. म्हणले भक्ता मी आलो, डोळे उघड, तुला दर्शन घ्यायचं ना माझं. त्यानं डोळे बंद ठेवूनच म्हणलं ऐका, आमच्या गुरुनं सांगितले ओरिजिनल देव आल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. तुम्ही खरे देव कशावर नाहीत? तुम्ही खरे देव कशावर नाहीत? दुसराच एखादा माणूस असला आणि मी जर डोळे उघडले तर गुरुनं सांगितलंय देव आल्याशिवाय डोळे उघडायचे. का सांगितले माहिती ना? ह्यानं पुन्हा घरला येऊ नये म्हणून. 5,000 हपकायचे होते ना. ते म्हणलं तुम्ही खरे देव कशावर? ते म्हणले हे जे ब्रह्मांड आहे, हे जे जग आहे, ह्याचा मी मालक आहे रे. नाही असं कुणाला बी बोला येते म्हणले. आमच्या गावाकडे बी एक दोघं म्हणते बोललं म्हणजे देव असते का? अरे बाबा मग कसं मानशील मी देव आहे म्हणून? तू डोळे तर उघडून बघ की. म्हणले डोळे उघडू नको म्हणलेत ना देव आल्याशिवाय. म्हणले आता मग कसं करायचे? म्हणले माझ्या गुरु महाराजानं म्हणावं लागेल डोळे उघड म्हणून. देव म्हणले ते लायकीचा नाही रे, तुझा गुरु नाही ते लय बिन लायकीचं या. हे म्हणलं ऐका की त्यांची लायकी असो बाई नसो, पण त्यांनी जर म्हणले डोळे उघड तरच मी उघडून बघणार आहे तुम्ही आहेत का नाही ते. तुम्ही घेऊन या जाऊन. मी पत्ता सांगतो म्हणले गल्ली नंबर 18 मध्ये 5 घर आहे. 5,000 दिलेत मी, जा. देव त्याच्या घराकडे. कुणाच्या? ह्या ठकाच्या फासव्याच्या. कडी वाजते. देव दिसत नाही. उग कुणाला बी दिसत नाही, नुसती कडी वाजते. खाट 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 खाट. दार उघड मध्ये कोण आहे? त्याला वाटले 5,000 वाला आलं काय. कोण आहे? एक नाही दोन नाही, देवाचा फक्त आवाज ऐकू आला. चल तुझा चियाला तिथं उभा आहे. त्याला थंडीत उभं केलंच मी, देव आलोय. ते म्हणलं कशाहून? असं उचलून दानकून आपटलं जाईल. हा हाय हाय म्हणलं हाय देव आहे, चला येतो. आता ह्याची अवकातच ती होती ना.
ते आलो पळू पळू, सांग म्हणले त्याला मीच आहे म्हणून. ते आला म्हणते ओ फलाने. हा बाबा गुरु महाराजाचा आवाज आहे. महाराज सांगा की 5,000 दिल ते देवाचं कसं. म्हणले आलाय की तुझ्या समोर उभा आहे की. देव प्रत्यक्ष उभे आहेत. ह्यानं सांगितल्यावर ह्यानं डोळे उघडले. कुणा? ह्या खऱ्या शिष्यानं, खोट्या गुरुच्या. त्याला देव दिसले, पण ह्याला दिसत नाही बरं का. ह्या ठाकाला ह्याला कसा दिसेल, ह्याची काय अवकात आहे, ह्याला दिसत नाही. दर्शन झालं महाराज. साक्षात भगवंताचं साष्टांग दंडवत घातलं चरणावर. देवा फार कृपा झाली. बरं म्हणले आता. म्हणले काही नाही गुरु महाराज, बघा तुमची कृपा, मला देव दिसायला लागलेत. दिसायलेत ना, हेच आहेत ना. गुरु म्हणले हाय तर हेच, पण मला दिसनात र. मला दन केलं या. म्हणले देव आज कसं. म्हणले ह्याची कुठं अवकात आहे. म्हणले माझ्या गुरुला नाव ठेवू नका हो, माझे गुरु आहेत. म्हणले मग तुझं काय म्हणणं आहे. म्हणजे जसे मला दिसला तसे एकदा ह्याली बी दिसा की. आता देवाला ना इलाजानं त्या ठाकाला सुद्धा दर्शन द्यावं लागलं. दृष्टांत संपला. अर्थ कळलं का बघा. लय आमच्यावर बी जाऊ नका, फक्त ऐकून तिकडं चाला. ह्या बोटानं चंद्र दाखविला म्हणजे बोट म्हणजे चंद्र नसते, चंद्र तिकडे या. त्याच्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही ह्या प्रपंचात आलात ना, संसाराचा विचार करू नका, इवन आमचाही विचार करू नका, फक्त भगवंताचं चिंतन करा प्रथम चरणामध्ये. सत्य फक्त एक आहे भगवंत.
सत्य एक भगवंत कहिए, बाकी सब झूठा संसार। विश्वास ना करियो ना करियो, मरण पंथ है कहा। समोर मरण उभं आहे ना, कुठं विचार करीत बसता? हे खरंय का ते काही माणसाला लय छंद आहे, ही गोष्ट खरी आहे का, ही गोष्ट खोटी आहे का, ह्याचं कसं त्याचं कसं. तुझं बघ ना, तुझं बघ. संपलं आयुष्य, मरण येईल आता. उद्धार झाला का अजून? तळमळ. महाराज ऐका की, रामानं असं केलं, मग ते अग्निबाण धरला होता समुद्रावर, आणि राम तर बाण धरलेला सोडित नव्हता, परत घेत नव्हते, आणि मग बाण सोडलेला कुठं गेला? तुला काय करायचे? जाय ना कोणकडे. तुझं तर शेत जळाय नाही की, कशाला बेजार व्हायचं? सोपं करा ना, नका या बाकीच्या भानगडीत पडू. तेथे आहे थोरे नाग, एक जण म्हणला, महाराज रावणाला 10 तोंड होते, उषा किती घेत असत, कशी घेत असत, ती कशी का घे, झोपत कसा असत, उजवीकडून डावीकडे वळल्यावर ही इकडले तोंड अशी वरी होत असतील का? तुला काय करायचं त्याच्याहून? ए साते आलिया वळगा सारंग धरू. हे जग खोट आहे, नका ह्याच्या नादात एवढं पडू. इतका इंटरेस्ट घेण्यासारखं नाही इथं काही नाही, पण त्याच्यात लय भारी काय भारी असणार आहे. नाशिवंत देह जाणार, सगळं नश्वर आहे, नाशिवंत आहे, नासक आहे. एक जण मला रसगुल्ले लय भारी असत, डब्याच्या बाहेर काढा, 8 दिवस ठेवून पुन्हा खाय 9व्या दिवशी, लय भारी लागते. बुरशी येऊन जाते, त्याला नासून जात, टिकणार काहीच नाही इथं एक भगवंत सोडून. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. प्रपंच तर असं तसं जाणारच आहे, नाही तरी संसारू. हा रयाला जाण्यासाठीच आहे. जग आधीच खोटं, माणसं ह्याच्यात अजून खोटं वागायलेत. पण माणसानं कमी खोटं बोलू जा, बोलूच नाही असं माझं मत नाही म्हणा. की तू म्हणाल कस काय, बरं नका बोलू, मग नका बोलू. होतंय का? होतंय. इमानदारीनं कीर्तनात हवं, इथं तरी खरं बोला. पूर्ण खरं बोलणं होतं नाही, एक बी खोटं बोलणार ना असं म्हणणंच आहे का तुमचं? हे तरी खरं बोला ना. आता काय कमाल आहे. माझं म्हणणं आहे की कमी खोटं बोलावं असं माझं म्हणणं आहे. माझं असं म्हणणंच नाही की बोलूच नका, होतच नाही. इमानदारीनं सांगतो तुम्हाला, उलीत तिली तरी माणूस खोटं 1%, 2%. सगळं कलियुग आहे ना, हो बिघडलेलं आहे ना. ऐका कलीचे महिमान, सत्याश्री जलीन पापदैत्य अनुमोदन करीत संताचे, अवघ्या वाटा झाल्या सीन कलीनगडे साधन. असं समजू नका वरच्या लेवललाच हे लय बुडातून आहे सगळं. ते एक शाळा होती, शाळा आहे का इथं आनंदवाडीला? नाही आहे का? बरोबर. मग ते गुरुजी होते सर, हेडमास्तर, 5-6 शिक्षक, स्टाफ, अकॅडमिक इयर, एज्युकेशनल सेक्टर, भारी सगळं. त्याच्यामध्ये एक स्कीम आली, पोराचे फोटो काढायची. मग हेडमास्तर काय म्हणले सरला, म्हणले का होय सर, कॅमेऱ्यावाला आहे का ओळखीचा एखादा, पोराचे फोटो काढू शाळेत? म्हणजे काढू. बोलवलं ते कॅमेरावाला, त्याला म्हणले होय
कस कस करता म्हणले सांगा की, म्हणजे असं कितीला एक पडते फोटो, म्हणजे पोरं किती आहेत म्हणले 400. पोरं भरपूर आहेत. म्हणजे काय रेट लावता म्हणले तसं 20 रुपयाला लावता म्हणले बाहेर, पण 400 म्हणल्यावर जरा 15 रुपयाला एक घेऊ म्हणले, काय अडचण नाही, रिजनेबल. आणि ओके ओके ठीक आहे ठरलं ना म्हणले, हो उद्या सकाळी येऊन काढा सुरू करू ना, ठीक आहे ओके. गेलं ते फोटोवाला. मग शिक्षकाची मीटिंग भरली. एक शिक्षक म्हणला सर पोराली किती फी सांगायच्या फोटोची. दुसरा म्हणला 20 सांगावी. कितीला ठरले. हेडमास्तर म्हणले ह्याच्यामुळं तुम्ही हेडमास्तर होईना, 50 सांगा. हे सर लोक गेले गर 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 वर्गावर. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, डिअर स्टुडंट्स, उद्याच्याला फोटो काढायचे 50-50 रुपये घेऊन या, फी आहे. त्याच्यात एक पिंट्या नावाचं पोरग होतं. ते घरी पळत आलं, दप्तर फेकलं. दप्तर ठेवायची पद्धत नसते ठेव का. त्याला शुद्ध मराठीत हिबाळणे असं म्हणतात. मग ते मम्मी हो, पिंट्याची मम्मी. आता ती पिंट्याचीच मम्मी. ती म्हणली काय र फोटोची स्कीम आल्या मम्मी. मग गुरुजीने 100 रुपये सांगितलं. पिंट्याची मी म्हणली ग बस आता, तुझा बाप येतोय उशिरा. ही पिंट्या झोपला. रात्री 11 वाजता पिंट्याचा पप्पा आला आणि पिंट्याची मम्मी पिंट्याच्या पप्पाला म्हणली पिंट्याचा उद्या फोटो काढायचा 250 रुपये द्या. पिंट्याच्या पप्पांना 250 दिले, पण जे रजिस्टर होतं हिशोबाचं त्याला लिहिलं पिंट्याला फोटोसाठी 500 रुपये दिले. म्हणजे लेजर बुकला अशा नोंदी असतात. त्याच हे आपल्या घरात चालू आहे. मग वरीबी तसंच आहे, त्याला काही काळजी करू नका. तिकडं काय वेगळं आहे. विठ्ठल विठ्ठल माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे एक म्हैस आहे आणि ते दूध विकतो. तर बघा रोजचं 12 लिटर दूध विकते. म्हैस 8 लिटर दूध देते. विठ्ठल विठ्ठल समझे की नहीं समझे. एवढं तर कलियुगात चालूच आहे की हो. 30-40% कट आहेच कुठं बी. एका दिवशी त्यानं काय केलं, प्युअर दूध नेऊन दिलं एका मालकाला. मालक म्हणला म्हैसीचं दुखायले का, कारण तेवढं घट जन्मातच बघाय नाही ना. बर हे इकडलं जाऊ द्या. परमार्थात सुद्धा 49% जरी डुप्लिकेट साधूपणा असला तरी त्याला साधूच म्हणा. कारण कलियुगात 100% शुद्ध सोनं भेटत नसतंय साधू संताचं. 51% जरी साधुत्व दिसलं तरी ओके. 49% नकल छापच असते, त्याला इलाज नाही. विठ्ठला तुम्ही जर म्हणत असताल की कलियुगामध्ये 100% सत्य आचरणाचा साधून पूर्ण शुद्ध पाहिजे, नका आता अपेक्षा करू. गेले होऊन मागच, मार्ग दावणी गेले आधी. गेले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, मोतीराम महाराज. आता नसते. आता हे असंच चालणार आहे. 8 लिटरच निघणार आणि 12 इकावच लागते. विठ्ठला 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 एक महाराज आले गावात प्रवचन सांगायला. हरे राम 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 म्हणा की हरे कृष्ण 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 हरे हरे. जर म्हणला तर चॉकलेट देतो. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
पुंडलिक कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय. जमलेली भाविक भक्त मंडळी, आनंदवाडीकर खुश व्हा. कीर्तनात एक प्रवचन ऐकालं तुम्ही. असं प्रवचन सुरू केलं मस्त. एक बारकं पोरग होतं, निवळ एक 2-2.5 वर्षाचं असेल. न कळतं त्या एका म्हातारी संघ आलता, आजी संघ, नातरुंड. आजी म्हणजे लय भारी प्रकार असते बरं का जगातला. म्हातारी अशी येत नाही, येताना किलोभर कापूस घेऊन येते कथेला, कीर्तनाला, प्रवचनाला. वळायला वाती, कडेवर नाती, आणि कळायला तुम्हीच म्हणा. कळायला अशी आजी. आणि ती नातरुण काय म्हणते, हे प्रवचन चालू, महाराज सांगायले ब्रह्म असो, अध्यात्म तसं. ती उठलं म्हणते, आजो मला लय लगे आलिया, लगेला मोठ्यानं म्हणाले. आणि आजी बी त्याला गबस म्हणे ना. महाराजाला रागच आला. महाराज म्हणाले, हे म्हातारे काय लेकराला आवर. त्याला कस तरी आवरलं, प्रवचन झालं. पुंडलिक कवरधारी विठ्ठल श्री ज्ञान आता विश्वात्मक येणे बरे ज्ञानदेव सुखी झाला. पुंडलिकावर झालं. मग ती म्हातारी तिकडून आली की महाराज काय म्हणले, अय आजी इकडे. म्हणजे काय महाराज, त्या लेकराला सांगा काही नीट, प्रवचनात बोलत असतात का असं, लगी आली म्हणत असतात का, काही कळते का नाही तुमच्या नातूला. महाराज लय सांगते हो, लयच बिलिंदर आहे, ऐकतच नाही, तुम्हीच सांगा काहीतरी. महाराज म्हणले इकडे रे पोरा. ते आलं, काय महाराज. महाराज म्हणले इथून पुढे लगी आली म्हणायचं नाही, इथून पुढे म्हणायचं गाणं म्हणू का, मला गाणं आलंय म्हणायचं. असं उघड पुढे जाऊ नये माणसात. बरोबर हो महाराज. झाला, आला गेला प्रसंग झाला. महाराज गेले दुसऱ्या गावाला. आता महाराज काही लगे येतेच होय. आता मी आनंदवाडीला कवा आलोय, वर्षाला एकदा आलो तर. तसे आले महाराज पुन्हा पुढल्या वर्षी. पुन्हा प्रवचन केलं. हरे राम 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 हरे कृष्ण पुंडलिक कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आता विश्वात्मके देवे येणे वरे ज्ञानदेव सगळं. पुंडलिका कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. झालं प्रवचन. पण प्रवचन होतं रात्री, तवाच होतं दिवसा. हे नातरुंडच आलं नव्हतं प्रवचनाला. पण महाराजाचा पडला मुक्काम. गाडी झाली खराब, होऊ शकते एवढा बी भरोसा ठोक जाऊ नका. इंजिन आहे ते, त्याला काय. म्हणजे महाराज मुक्काम कुठं करता, योगानं त्याच म्हातारीच्या घरी महाराज झोपायला. म्हातारी नातरुंड तिघच. ह्याचे मायबाप कुठं कामावर होते बाहेर. मग असं झालं की महाराज 11 वाजता गेले. 11:30 महाराजाला झोप लागायला की त्या म्हाताऱ्याच्या फोनवर फोन आला. वा किलिनिंग 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 किलिनिंग. फोनची रिंग कशी असू शकते. एक जणाची तर अशी रिंग आहे आमच्याकडे, उचल 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 उचल, फोन आला उचल. मग ते किनिनिंग किनिनिंग वाज आले. हे महाराज जागे झाले. म्हणले आत्ताच झोपलो होतो, काय ह्या फोन न ताप दिलाय. अय म्हातारा बाबा. म्हणले काय. फोन वाजायला उचला. फोन उचलला तर माझ्याकडं नाही बे, हे डायरी. हॅलो हॅलो. तिकडून सांगितलं तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, नात्यातल्या लवकर येणे, आत्ताच माती, सकाळी नाही. हा आलो 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 म्हणलं. कट केला. म्हातारीला म्हणते अग. म्हणजे काय आमका गेला. म्हातारीच्याच माहेरचं होतं ते. म्हातारी म्हणली लगेच जावं लागते, चला बरं पटकून. अगं पण हे महाराज आणि हे नाता शिले 11 रातचं कुठून यावं. ते म्हणले ऑटोवाला ओळखीचा आहे, बोला पटकून.
फोन लावला की ऑटो आलं की ऑटो ट्रर घेऊन आलं दारात. म्हातारे ऑटो महाराजाला म्हणले, महाराज आम्ही चाललो मातीला, लेकरू राहू द्या तुमच्या पैसे, लक्ष ठेवा. गेले म्हातारे काय नाही, दोघं बी झोपले मस्त फरकत. महाराजाला ताण नाही, लेकराला नाही. 2:30-3 पर्यंत व्यवस्थित. 3 वाजता लेकरू उठलं. महाराजाला उठविलं. महाराज महाराज ए महाराज. महाराज म्हणजे कोण आहे वा? पटकून जागे ना, काय कोण आहे? मीच या. म्हणजे काय? मला लय गाणं आले, मला गाणं म्हणायचंय. अरे म्हणले येडा झालास का? पहाटेचे 3 वाजले, शेजारी पाजारी झोपीत आहेत, तुला आता गाणं काय म्हणून म्हणायचं रे? गप झोपू का? ते गेलं ना आपलं, झोपलं. 15 मिनिटाला उठलं म्हणते, महाराज गाणं लय चालय हो. महाराज म्हणले काय कमाल आहे, गपचूप झोप रे. पुन्हा आणखी 5 मिनिटं झोपलं. पुन्हा उठून म्हणते, महाराज आता लयच गाणं आलंय बघा, नाही जर म्हणलं तर गाणं आपोआप येते. महाराज म्हणले हे सगळं गलीत जाग करेल आता. काकड्याची टाइम बी झालं नाही, 5च्या पुढून काकडा. महाराज म्हणले असं कर, हळूच जवळ येईन माझ्या कानात, हळूच मन गाणं. म्हणलं ना गाणं लय गरम. महाराज आरडले, अरे काय पद्धत आहे. त्यानं सगळं गाणं उरकल्यावर चेन व्यवस्थित लायल. महाराज गेल्या वर्षी सप्त्याला आल्यावर तुम्हीच म्हणला होता असं म्हणीत जाऊ नको, असं म्हणीत जाय. म्हणून माणसाला खरं शिकवीत जावं, खोट कमी बोलत जावं, नाही तर कानातच गाणं होते. विठ्ठला विठ्ठला लय मोहात पाडले जगानं तुम्हाला. पोराचा मोह आहे, बायकोचा मोह आहे, नात्या गोत्याचा मोह आहे. लय अडकेले तुम्हाला हुक लावून, लय गुडीत घेतात माणसं. त्यातले त्यात नवीन नातं असं, जेवल्याशिवाय जायचं नाही, जेवून जा. आणि तेच नातं 10 वर्षानंतर, आला बाबा चांडाळ, करा चहा, वाता मड्यावर या. बिघडलं ना नातं. हे नाते सगळे असे. नाते शब्दाचा अर्थ आहे का? ना ते जे नाहीतच त्याचं नाव नाते. कोणतंच खरं नाही. नवऱ्याचं आणि बायकोचं तर खरं समजूच नका, स्वार्थ आहे फक्त. आता हे कीर्तनाचं लय बरं असते. आनंदवाडीकर 2-2.5 तास आलं, मस्त कीर्तन केलं, पुंडलिक वरदारी विठ्ठल, गेले महाराज. काही ताणच नाही की. पण कथाकाराचं लय अवघडन. लांब गाव असावं, 8 दिवस त्या गावात राहायची पाळी यावा. नागपूर जिल्ह्यात रामटेक म्हणून जागा आहे, तिथं कथा होती. 7 दिवस तिकडंच मला राहायला एक खोली दिली. आता ते आयोजक असे तसेच होते जरा. सगळी काय आनंदवाडी नसते, कुठं कुठं बिगर आनंदवाडी बी आहे. खोली दिली. आणि त्या खोलीला कसं होतं, मधली जी भिंत होती ती लय पातळ होती, 3 इंचाची, एका इटाची. आणि त्याला बी बोळं सगळे, त्याच्यात बोचके बसविलेले कपड्याचे, सगळं ऐकू येत होतं पलीकडं. आणि एक जोडी होती माझ्या बाजूला राहायला, श्री व सौ, मिस्टर अँड कपल. कथा करून गेलं की ह्यांची भांडणं, खणाखण भांडे वाजायले, तांब्या खन दिशा, कवा कवा हार डायलेलं, काय मेलो का काय हो.
एखाद्या वेळेस परत फिनगावून हाणली की रात्री 2ला 2:30ला भांडणं चालून शिव्यात चालू 400 450 शिव्या द्यायची ती बाई. सकाळी सकाळी आंघोळ केली, गण लावलं, मी बाहेर आलो की ते मिस्टर जे होते का नाही, नवरा नावाचा प्राणी, ते बाहेर आला, मला बघून म्हणते नमस्कार. या मी म्हणलं नमस्कार. आता नमस्कार घातल्यावर एखादा शब्द बोलावं लागेल का नाही, नाही बोलल्यावर गमंडी म्हणते. मी म्हणलं बरे आहात का, खूप आनंदी आनंद आहे. या आनंदी आनंद, तुम्ही ओळखीलं नाही म्हणलं मला, मी इथं राहतोय पलीकडच्या खोलीत तुमच्या मध्ये, भिताडच आहे, सगळं ऐकू येते म्हणलं. नाही तरी सुद्धा आनंदी आनंद आहे. या मी म्हणलं म्हणजे, म्हणले खरंच. म्हणलं कस काय, म्हणलं 450 शिव्या देते तुमची बायको, खणाखण भांडे हानी ती, रात्री 1:30-2 वाजले तरी भांडणच, कशाचा आनंदी आनंद आहे तुमचा. ते म्हणलं ऐका, ती आता तुमच्यापासून काय लपून आहे, शेजारीच हाव म्हणल्यावर ती भांडे हानती ही खरं आहे. जेव्हा ती भांड फेकून हानतीन तिचा नियम लागतो त्यावेळेस ती आनंदी होते, आणि जेव्हा नियम हुकतो तेव्हा मला आनंद होतो. आनंदी आनंद. मी म्हणलं पण तुम्ही एवढ्या शिव्या खाता, रोजच्या 50-1 शिव्या बायकोच्या खाणं नॉर्मल आहे. त्याच्यातलं नॉर्मल सांगतो ना तुम्हाला, 50-1 शिव्या नॉर्मल आहेत, पण 450 कोण खाते. ते म्हणलं महाराज तसं समजू नका, आम्ही 5 भाऊ आहेत, 2च एकर रान आहे बापाला, आणि राहायला 2च पत्र्याची खोली आहे, आणि खरं सांगतो म्हणला सासऱ्याला दुसरी पोरगी बी नाही पोरग बी नाही, ही एकुलती एक आहे, 55 एकर जमीन आहे. नाही कळलं, फक्त 450 शिव्यान भांडणं, बाकी सगळं माझंच आहे. विठ्ठला विठ्ठला कुठं सुख नाही, ना बायको, ना नवरा, ना लेकर, ना मायबाप. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. हरिण उगच पळते, मृग जळ दिसे साचपणा ऐसे, ओटियाच्या मिसे उरफोडी, ओटियाच्या मिसे उरफोडी, ओटियाच्या मिसे उरफोडी. मृग जळ दिसे साचपणा ओटियाचे दिसे उरफोडी, पण महाराज आत्ता सुख वाटले ना, ह्याच काय करावं, आत्ता बरं वाटले ना. हे जे वाटले ना हे किती खोट आहे ऐका. आता हे फुलं आहेत का नाही, हो का इथं, हे खरे फुलं इथं गेले वाळून. आता हार घातला होता मला, कुठे गेला, विनेकऱ्याच्या गळ्यात आहे. विनेकरी हार कुठे आहे, असा दाखवा जरा पुढे धरून. हा वा वा वा, हे हार परवा दिवशी बघा, दिसेल का हिरवा, सगळं वाळून गेले. आजच्या दिवस आहे. तुमच्या चिपळ्या कुठे गेल्या, हा विसरलं घरी, हा
चिपळ्या चिपळ्या येणे करापाशी चिपळ्या पाहिजेत का नाही? का आनंदवाडीत नाहीत का चिपळ्या? नसल्यात 200 रुपये घ्या माझ्याकडून. पुढल्या वर्षी मला चिपळ्या दिसले पाहिजे येणे करापाशी बरं का. ते बी लाकडी आण, नाही तर आणताल तसलं खेळणं लेकराचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरे फुलं सुकतात. माणूस रात्री थकतो, बाहुली थकत विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. दिसायला आहे फक्त. एक जण असा चालला, अशी सावली पडली ढगाची, म्हणला घरच बांधायची कॅन्सल. बरं म्हणजे का एवढी सावली काय करायची? कवर टिकल अभ्राची सावली. हे टिकणार नाही ना. आत्ता दिसायला तुम्हाला, आता पोरगा ऐकण्यात आहे, पुढे राहत नसते. आता तुम्हाला कोणी गोड बोलत असेल, हे टिकणार नाही. असं समजू नका पैशावाल्याची बायकोला गोड बोलत असेल, असला अजिबात नाही. माझा एक मित्र आहे अधिकारी, आता हाय काय गेला तो, स्वतःच्या बायकोनं गज डोक्यात घालून मारून टाकलं. इट्स अ फॅक्ट, इट्स नॉन फिक्शनल स्टोरी. फिक्शनल गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला दंतकथा सांगणार, खरी गोष्ट आहे. क्लास 1 ऑफिसर डोक्यात गज घालून बायकोनं मारलं. काय नाही, संशय होता. ऑफिसातली एक क्लर्क बाई होती, तिलाच बोलतोय का म्हणून मारूनच टाकलं नवऱ्याला, खलास. आणि आता त्याचीच अर्धी पगार खात बसली. अजून लाज नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ढगाची सावली हे संसार. आता हाय म्हणता म्हणता संपणार आहे. क्षणभर आहे फक्त. क्षणभंगुर नाही भरवसा, फाडे सावध तोडा माया आशा. लांबची गोष्ट नाही, लातूर जिल्ह्यातलीच गोष्ट आहे. सभापती पदावर काम केलेला माणूस स्वतःच्या पोराने एवढा धोंडा डोक्यात घालून मारून टाकलं. आमचे परम मित्र होते मेलेला माणूस, परम मित्र. मारून टाकलं महाराज. रामायण सांगून आलं बाप, बाजावर झोपलं बाहेर. एवढा धोंडा आणला बापाच्या टकोऱ्यात, मग त्याला घातलं जेलमध्ये. ऐका, आता सगळे घरचे मिळून त्याला सोडवाय गेलेत. डोक्यावर परिणाम झाला म्हणून मारलं, म्हणे सोडवून आणलं तर काय, तर मस्त भाकरी खायला. कमी जीव लावला असेल का पोराला सांगा की. मग आपली चर्चा झाली का, त्यांचे मित्रच होते ते. काय सांगावं, किती अवघड आहे. इकडं सभापती राजकारणात, पण काय करता, स्वतःच्या पोरांना डोक्यात धोंड घालून मारलं. कशावर भरोसा ठेवणार आहेत तुम्ही? अभ्राची सावली जाईल रया. ढगाची सावली ही. लय जणाच्या नोकऱ्या बी गेल्यात. लय नोकरदार गागा आहे, असा गर्व गाडा. मला पेमेंट येत आहे, मी क्लास 1 आहे, मी क्लास 2 आहे. तुझा क्लासच निघत आहे, जरा दम काढतो. पोलीसवाले तर लय कडक, नुसती हाडतोड करतात माणसाला. ए हेल्मेट का नाही रे, अक्कल नाही का तुला, आलाय काय का. भाषा बघितली का पोलिसांची? पोलीस लोकांना भाषा सुधारणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, भाषा सुधार वर्ग घ्या पोलिसांचे. तुमची इज्जत घालवी तिथे. घाण आई मायवरच्या शिव्या देतात. खरं सांगतो, पोलिसांना शिव्या द्यायचा अधिकारच नाही. आपल्या संविधानानं डिग्निटी हा शब्द वापरलेला आहे. प्रत्येकाला सन्मानानं जगायचं आहे. राईट टू लिव्हिंग नाही नुसतं, विथ डिग्निटी. गुन्हा नसल्यावर काय संबंध आहे तुम्हाला हाडतोड करायची? असे लय PSI, PI, DYSP, SP खलास वाया गेले, नोकऱ्या गेल्या.
पोलिसाची तर नोकरी टिकल ह्याच्या भ्रमातच राहू नका. कधी तुमची वाट लागेल काही सांगता येत नाही. तुम्ही खरंच इमानदारीनं वागता का? किती घुसखोरी, किती पैसा लोकांचा लुटता गुटख्याच्या नावावर, मोटरसायकलच्या नावावर. खरे खंडणीखोर कोण आहे? तो माणसं मोठ्यानं बोलनात भ्यालेत तुम्हाला. हा, चोराचे चोर आहेत. सगळ्या खंडण्या, त्या खंडण्याची खंडणी तुमच्याकडेच आहे. किती करप्शन आहे. देवा भाऊला राग यायचा आमचा. उग प्रेमानं सांगायला लागलो तेवढं मनावर धरू नका. मी उग म्हणायलोय असं मी म्हणावं लागते वरून. हे महसूलवाले तर सगळ्या जगाचा मालक समजित. तहसीलदार, हेड क्लर्क, त्याच्या खालचा क्लर्क, डेप्युटी कलेक्टर, महसूलचा कलेक्टर. आबा बाबा, ह्यांना काय गग्गा आहे ना. कोण्या गर्वात आहेत तुम्ही? तुम्ही जगाचे मालक आहेत का? किती गर्व, किती अहंकार भरलाय. ताठा बघा. ह्या लोकसेवक आहेत तुम्ही. तुम्ही नम्रतेनं वागलं पाहिजे जगासमोर. तुम्ही येणार लोकांना आदर द्या. हे आयुक्त, कमिशनर, फमिशनर, त्यांना चिठ्ठी द्यावी लागते. आमकं काम आहे, आमका माणूस आलाय, बसा वाट बघत 10 घंटे. तू काय ब्रह्मदेवाचा बाप आहे का रे? आलेल्या माणसाला नम्रतेनं बोल, सौम्यतेनं बोल, त्याचं काम विचार. विनाकारण लोक यायला मोकळे नाहीत तुमच्याकडं. ह्यांना बी ह्यांचे संसार आहेत. गर्व झाला ह्यांना. ह्यांना वाटते कायमस्वरूपी आहे. नका भ्रमात राहू, आभराची सावली जाईल रया. तुम्ही किती व्यसनात आहात आम्हाला माहिती आहे. किती पदावरचे लोक दारू पितात, किती व्यसन करतात. फक्त नावं ठेवायला ह्यांना महाराज लोक सापडतात. आणि महाराज लोकाला 2च नावं, पैसा आणि बाई. आणि तुम्ही लयच त्यागी आहेत का रे? विठ्ठल विठ्ठल आपने गरीबा में झाक. साधू संताला नावं ठेवायचे, खुशाल ठेवा, तुमचं तोंड धरीत नाही मी. पण तुम्ही स्वतःचं वागणं बघा कसं आहे ते. प्रत्येक कमजोर माणसाचा गैरफायदा घेतात हे लोक. एखादा मजबूर माणूस जर गेला, एखादा मदत मागायला गेला, त्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्याचा दुरुपयोग, त्याचा शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात हे लोक. हे अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते, पुढारी, ह्याच्यात कोणीच धुतल्या तांदळाचा नाही. पण नाव ठेवायला फक्त कीर्तनकार. काय रे, कोण्या कीर्तनकाराने बंगले बांधलेत दाखवा. हाय काय ह्यांच्याकडे? त्यांना माहिती आहे का डिझेलला किती जाते, गाडीला किती जाते, राहतंय काय, त्याच्यात धर्म किती केला जातो? काही करीत नसतील काही नालायक असले तर. पण धर्म कार्याला किती खर्च होतो. आयुष करायला महाराज झालोत का? पण ह्यांना गर्व आहे. ह्यांना वाटतं आमचं काही बिघडणारच नाही, काळजी करू नका. दाता खूप मोठा आहे. विठेवरी जाची हे गर्व जाणार आहे तुमचा. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहा. आता एक नवीन शिक्षकांचं तर लयच भारी काम आहे. ड्युटी कमी, पैसे जास्त. ओके, कमी कमी काम, पगार जास्त. आणि काम टीचिंगचं नाहीच. आता ऑनलाईन हे सबमिट करायचे, ते सबमिट करायचे, ते सबमिट करायचे. पोरायली का बघत? पोरायली बघत. आमच्याकडं तर एक शाळा आहे झेडपीची, मस्त साऊंड लावून देतात, गाणे बरोबर नाचा. अरे काय चाललंय म्हणलं. का 15 ऑगस्टची तयारी, पुन्हा 26 जानेवारीची, पुन्हा 2 मेची, नुसत्या तयाऱ्या. काय शिक्षण क्षेत्राचा दर्जा राहिलाय? जिल्हा परिषद मध्ये काय शिकवल्या जात नाही ज्याच्यामुळे एवढे इंग्लिश स्कूल चालले? सांगा ना मला. का प्रायव्हेट कडे एवढी गर्दी? 1-1 लाख 2-2 लाख रुपये पहिलीच्या वर्गात कशामुळे फी भरतात? लोक मूर्ख आहेत का? का शासन प्रशासनाला अक्कल नाही? नेमकं कुणाचं चुकते? का जिल्हा परिषदला पोरं जात नाहीत? ह्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, नेत्यांचे, पुढाऱ्यांचे कुठं आहेत पोरं? सगळे जिल्हा परिषदला आहेत. हे इंग्लिश स्कूल इंटरनॅशनल, 1-1 लाख फी,
एक पहिलीचं पोरग असं आलं दप्तर घेऊन, टेकलं आणि मला म्हणतंय, हे काय आहे डोक्याचं तुमच्या? मी म्हणलं पाटका. त्यानं इतकुशी चिडी घातली. ते म्हणते माझा बरमुडा किती छान आहे. म्हणलं माझ्या फेट्याच्या किमतीत तुझे 40 येतील असले. माझा पालकुलचा 6000चा फेटा आहे. काही तुलना का? अरे काय बोलता तुम्ही? कशा करता चाललंय? किती बोगसगिरी आहे शिक्षण क्षेत्रात. आजही हजारो कॉपीड सेंटर आहेत. संस्थावाले गडर झाले. कधी तुम्ही नकेल कसणार आहेत? मागे 1 वर्ष फक्त बघितलं संस्थेत थोडस कडक केलं. आता काय चालू आहे? सगळं बोगस. नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. बघू ना काय काय होते. ते कॅमेऱ्याची लाईट घालवायलेत ना, त्याच्या पुढचं बी सांगतो मी. बॅकअप नाही, फुटेज बी असू द्या, फुटेज बी असू द्या, त्याच्यात बी मार्ग काढायलेत. आहे का? बरं बरं आहे, बरं आहे, बरं आहे. बघू आता काय काय होते, बघू. किती खोटेपणा चाललाय, किती भ्रष्ट चाललंय शिक्षण क्षेत्रात. तेच सामाजिक अधिकारी, समाज सुधार करणारे अधिकारी, हे MSW झालेले केले सगळे भरती. कुठं आहेत की? कृषी अधिकारी कुठं असतात की? कोण्या रानात आहेत काही माहित नाही. त्यांनी रानात असाय पाहिजे, हे खोलीत असतात. सगळे खोटे सर्वे. तुम्ही म्हणाला टीका करायला उभं, अजिबात नाही. फक्त लक्षात ठेवा, अभ्राची सावली ह्या तुमच्या नोकऱ्या, हे तुमचे पैसे, हे तुमच्या गाड्या घोड्या, हे तुमचे बंगले, हे सगळं टिकणार आहे समजू नका. आणि हे टिकलं तरी तुम्हीच टिकणार नाही, तुम्हीच जाणार आहे तिथून. कायम स्वरूपी राहायला आलोय का आपण? एक सांगू तुम्हाला, स्वप्नातली गोष्ट खरी वाटत नाही कधी जाग झाल्यावर, पण स्वप्नात असताना खरीच वाटते. कधीतरी जागे व्हा, कारण हे जीवन 100 वर्षाचं स्वप्न आहे. जेव्हा मृत्यून जागेल तेव्हा विद्या राहणार नाही, धन राहणार नाही, शक्ती राहणार नाही, सामर्थ्य राहणार नाही, काहीच उरणार नाही. ज्ञानोबराय म्हटले, येडेपणे करू नका. ज्ञानदेव म्हणे पाहता, ज्ञानदेव म्हणे पाहता, ज्ञानदेव म्हणे पाहता, ज्ञानदेव म्हणे पाहता, स्वप्नीचे चेले जाईल रया, स्वप्नीचे चेले जाईल रया, स्वप्नीचे चेले जाईल रया. कोणाची मायबाप, कोणाची कोणाचे मायबाप
मृग जनवतो जाई नरया मृग जनवतो मृग वेळ झालेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. आनंदवाडी ग्रामस्थांनी खूप सुंदर सोहळा आयोजित केला. रक्तदान अवश्य करा. तुम्ही शिबिर ठेवले म्हणून ऐकलं. सर्वांना धन्यवाद. नमस्कार करतो. आभारी आहे. ज्ञानेश्वर